नमस्कार मंडळी, कोकणकर शादी या यूट्यूब चॅनल तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। आत्ता आपण आलो आहे उद्या होणार मी केलंबल आंजा इथे राज्यस्तरीय होणार आहे मैदान। इथं आपण आता आलो आहे, मला दाखवणार जबरदस्त नियोजन आहे आणि कशा प्रकारे काय आहे, पहिलं प्राईज कसं काय आहे तुम्ही दाखवणारच आहे। तर मंडळी बघू शकता तुम्ही उद्याचं मैदान कशा प्रकारे आहे ते आणि काय नियोजन आहे तुम्हाला दाखवणारच आहे मी कसं। तर संपूर्ण मी मुलाखत घेणार आहे। ते परता नाही बघा, तर 18-19 सेकंदाचं मैदान आहे हे बघा तुम्ही। संपूर्ण तयारी चालू आहे आता। नमस्कार मंडळी, आत्ता आपण आलो आहे केलंबे इथं उद्या होणारं पायार मैदान। आता आपण मुलाखत सर्व घेणारच आहे, तर बघू। तर दादा नमस्कार दादा, उद्याचं मैदान कसं काय आहे आणि काय प्राईज आहे आणि काय वेगळेपणा काय तुम्ही ठेवला आहे ते तुम्ही सांगाच। उद्या पहिलं प्राईज कसं काय आहे? उद्या पहिलं प्राईज आहे पहिल्या क्रमांकाला घाटी गटाला हां पहिला 1 नंबरचं प्राईज आहे फ्रीज ठेवलेला आहे। हां गावठी गटाला 1 नंबरचं प्राईज फ्रीज ठेवलेला आहे। 2 नंबरचं प्राईज आहे 9,000 रुपये। हां 3 नंबरचं प्राईज आहे 7,000 रुपये। अशा पद्धतीची इतर आकर्षक बक्षिसं ठेवलेली आहेत सगळ्यांना। सर्व प्रेक्षकांनी आणि सगळ्या स्पर्धकांनी या स्पर्धेचा मनमोहक लाभ घ्यावा आणि स्पर्धा यशस्वी चांगल्यारीत्या करावी। मंडळाचं त्याच्यावर म्हणजे आता रेलिंगचं आहे ना, त्याच्यावर झेंडे लावणार आहेत की कसं काय? झेंडे लावणार आहेत। हां मध्ये या ठिकाणी पार्टिशनसाठी हे बांधलेलं आहे, नेट बांधलेलं आहे। उद्या समालोचक कोण आहे तुमचा? समालोचक आमचे चिपळूणचे आहेत, नाव आहे सर म्हणून। हां हां हे दरवर्षी या ठिकाणी, यावर्षी या मंडळाचं 2रं वर्ष आहे। हां विठलाजी स्पोर्ट क्लब केळंबे आयोजित या स्पर्धा आयोजित केल्या जातात दरवर्षी। यावर्षी 2रं वर्ष आहे। 3ऱ्या वर्षात सुद्धा या छोट्या चिमुकल्यांपासून तर आमचे गाव प्रमुख या ठिकाणी संपतराव खानविलकर यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा भरवल्या जातात आणि या स्पर्धेचं नियोजन आमचे गावचे प्रमुख श्री संपतराव खानविलकर हे सगळं करतात आणि त्यांच्या अधिपत्याखालीच ही स्पर्धा भरवली जाते। केळंबे गावात हा वेगळा उपक्रम गेल्या वर्षापासून या विठलाजी स्पोर्ट क्लब केळंबे यानं चालू केलेला आहे। तर आपलं म्हणजे मैदान गेल्या वर्षी पण इथंच होतं की कसं आहे? हां, मैदान याच मैदानावर होतं, फक्त थोडीशी जागा चेंज केली गेली आहे। फक्त वरच्या बाजूला मैदान गेल्या वर्षी खालच्या बाजूला होतं, तेच मैदान थोडंसं वरच्या बाजूला सरकवलेलं आहे। याचं कारण एवढंच आहे की या ठिकाणी अशी पार्किंगला आणि प्रशस्त जागा आहे, म्हणजे उद्या जरी भरपूर जरी बैलजोड्या आल्या तरी या ठिकाणी त्यांना थांबण्यासाठी झाडं किंवा त्यांना सावली या ठिकाणी भरपूर आहे। तर तुम्ही म्हणजे जॅकिनला कसं म्हणजे किती जोड्या पळवायला दिलाय तसं काय बंद करत आहे की कुठलंही बंधन ठेवलेलं नाही आहे? किती जोड्या पळवू शकतो? जाकीना कुठलंही बंधन ठेवलेलं नाही आहे पळवण्याचं, फक्त शिस्तबद्धता असली पाहिजे जाकीमध्ये, ही सगळ्यात महत्त्वाचं आहे। आणि सगळ्या येणाऱ्या स्पर्धकांना एक विनंती आहे की त्यांनी त्यांच्या सहकार्याप्रमाणे ही स्पर्धा संपन्न करायची आहे। आणि किती यायचं आहे मैदान सेकंदाचं किती होईल तुम्हाला तरी वाटतंय? किती सेकंदाचं तरी 1:17 मैदानाच्या आसपास होऊ शकतंय। आणि कोण आकर्षित असं बोलवलंय की तुम्ही कोणी काय या स्पर्धेला लांजा साखरपा राजापूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री भैयाशेठ सामंत या स्पर्धेला आवर्जून उपस्थित राहणार आहेत। किती वाजता मैदान तरी पण चालू होईल तुमचं? साधारणतः 11-11:30 वाजता या मैदानाची सुरुवात होईल। सकाळी 9 वाजल्यापासून या ठिकाणी नोंदणी करायची आहे। चालेल, धन्यवाद। तुम्ही एवढं टाईम देऊन तुम्ही मला सर्व माहिती दिलात। तर या यूट्यूब चॅनल उद्या लाईव्ह या चॅनलवर कोकणकर शादी या चॅनलवर तुम्हाला उद्या लाईव्ह देखील होईल। धन्यवाद। बघू शकता सर्व मंडळी इथं झेप तू घे जिद्दीची आल सारं चलून आसमान घेऊन ये घरी रे तुझीच
गाथा तुझ्या यशाचा तूच विधाता उठ रे चल रे उड रे झेप घे कर निश्चय विचार वाट वाहू दे नाही दिशा आता थांबायचं नाही